नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 6 जून 2024 गुरुवारचा दिवस। या दिवशी दर्श अमावस्या आलेली आहे। वैशाख महिन्याची या दिवशी समाप्ती होणार असून या अमावस्येला वैशाख अमावस्या, त्याचबरोबर सूर्यपुत्र शनिदेव यांचा जन्म सुद्धा याच दिवशी झालेला असल्यामुळे या अमावस्येला शनी जयंती सुद्धा म्हटलं जातं। तर मग या सर्व गोष्टींचा विचार करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे की बऱ्याच जणांना काय होतं की अमावस्या आली, पौर्णिमा आली किंवा मग ज्या चांद्रतिथी असतात त्या आल्या की काही ना काही असा मानसिक त्रास असल्यासारखा सुरू होतो। जसं बऱ्याच जणांचं डोकं दुखतं, काही जणांना शत्रुपीडा सतावते किंवा कुणाकुणाला काय होतं की खूप जास्त भीती वाटते, चिडचिड होते आणि काही कारण नसताना सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये याच दिवशी भांडणं होताना दिसून येतात। तर मग सर्व गोष्टींवर काय उपाय करायचे किंवा काय कामं आपण करू शकतो तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कारण हा जो महिना होता तो माधव मास म्हणून ओळखला जात होता आणि संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूंचा असल्यामुळे आता त्याचा शेवटचा दिवस आपण साजरा करत आहोत। तर मग भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण या व्हिडिओमध्ये झालंच पाहिजे। चला माहिती जाणून घेऊया। तर बघा मंडळी, शनी महाराजांचा या दिवशी जन्मदिवस असल्यामुळे आपले बरेचसे उपायसुद्धा या व्हिडिओतले शनी दोषाशी संबंधित आहे। तुम्हाला मी काही लक्षणं सुद्धा सांगणार आहे, त्यावरून मग तुम्ही तुमच्या घरात ती लक्षणं जाणवतात का याचा अंदाज बांधू शकतात किंवा मग लक्षणं जर मिळती जुळती असली आणि त्यानुसार मी तुम्हाला जे उपाय सुचवले असतील मग ते उपाय तुम्हाला या अमावस्येला करता येतील। बघा, भरपूर वेळा काय होतं, आपल्या वास्तूमध्ये काही बदल घडतात, काही अनपेक्षित घटना घडतात। आपण त्या घटना अगदी सहजपणे घेत असतो की यामागे काही नसेल, घडली असेल घटना। प्रत्येकच घटनेबद्दल मी बोलत नाही, पण काही घटना अशा असतात की त्या आपल्या वास्तूला दोष लावून जातात आणि त्यामध्ये शनिदोषसुद्धा असू शकतो। शनिदोष, शनीची ढैया, शनीची साडेसाती या नावांनी आपण शनिदोष ओळखू शकतो। आता लक्षणं तुम्हाला समजली की त्यानुसार उपायसुद्धा करता येतील। गोष्टी अगदी साध्या साध्या आणि छोट्यासुद्धा आहेत। बऱ्याच जणांना या गोष्टींचं नवलसुद्धा वाटू शकतं की या गोष्टींमागे सुद्धा काही दोष असू शकतो। तर बघा, शरीरामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नेहमी थकवा किंवा आळस जाणवत असेल, अंघोळ करण्याचा कंटाळा येत असेल किंवा दिवसाचे 12 तास असूनसुद्धा अंघोळ करण्यासाठी वेळच मिळत नाही अशीही समस्या उद्भवत असेल, घामाला खूप जास्त दुर्गंधी येणे, नवीन वस्त्र खरेदी करण्याची कधी संधीच न मिळणे किंवा मग नवीन वस्त्र तुम्ही खरेदी केले पण मग ती घालण्याची संधीच लवकर मिळत नसेल, नवीन वस्त्र किंवा तुमचे जे जोडे असतील, चप्पल, बूट, सँडल जे काही तुम्ही वापरतात तर ते लवकर फाटणे, घरामध्ये नेहमी कारण नसताना तेल सांडणं। आता कधीकधी काय होतं, अनावधानाने होतं, पण मग कधीकधी काळजी घेऊनसुद्धा तुमच्याकडून जाणून बुजून तेल सांडलं जाणं, कपाट आणि इतर वस्तू अव्यवस्थित ठेवले जात असेल, म्हणजे तुम्हाला कळते तुमचं कपाट किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये आवरून सावरून ठेवायला हव्यात पण त्या नेहमी विखुरलेल्या म्हणजेच अस्ताव्यस्त पडलेल्या असतात। जेवण करण्याची इच्छा न होणे, डोकं आणि कमरेमध्ये प्रचंड वेदना सुरू होणे, पायाचे तळवे दुखणे, एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं आपल्या वडिलांबरोबर न पटणं म्हणजे खूप जास्त मतभेद होणं, घरामध्ये त्यामुळे सतत भांडणं होणं, शत्रूची वाढ होणं, घरामध्ये नवरा बायको यांची बरोबर सूर्यास्ताच्या वेळी किंवा मग सूर्य मावळल्यानंतर तिन्ही सांजेला आपण जे म्हणतो तर त्यावेळेस भांडणं सुरू होणं, कामामध्ये अडथळे आणणारी माणसं भेटणं। अडथळे आणणारे जे काही लोक असतात हेच मुळात शनीचे प्रतिनिधी असतात। ही सर्व शनिदोषाची लक्षणं आहे। तर या सर्व गोष्टींमागे कारणीभूत असलेल्या शनिदोषाचा समूळ नायनाट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दररोज संध्याकाळी किंवा दर अमावस्या पौर्णिमेला सूर्यास्त होण्याच्या आत म्हणजे एकदम सूर्य मावळतो त्यावेळेस आपल्याला झाडांना पाणी घालायचं नसतं। सूर्यास्त होण्याच्या थोडा अगोदर, ज्याला आपण संध्याकाळची वेळ म्हणतो, सूर्यही असतो तो अगदीच मावळायला गेलेला नसतो, त्यावेळेला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं असतं। लोखंडी भांड्यातून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अमावस्या, पौर्णिमा किंवा मग दररोज शक्य झालं तर दररोज पाणी घालायचं आहे। ज्यांना पिंपळाचं झाड उपलब्ध होणार नाही त्यांनी कोणताही वृक्ष, फक्त तो हिरवागार असला पाहिजे, तर त्या वृक्षाला पाणी घालत जायचं आहे। पाणी घातल्यानंतर त्या झाडाजवळ तुम्हाला थोडा गोड पदार्थ ठेवून यायचा आहे। तुम्ही खडी साखर किंवा आपली चहात वापरतो ती साखर ठेवून आलात तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर त्या झाडाजवळ तुम्हाला एक तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे।
जमल्यास कडू तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा किंवा मग तुम्ही देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते वापरलं म्हणजे त्या तेलाचा दिवा लावून आलात तरीसुद्धा चालेल. एकेरी वातीचा एक दिवा तुम्हाला त्या वृक्षाजवळ लावून यायचा आहे. जसं की तुम्हाला पिंपळ वृक्ष नाही मिळाला तर आंब्याचं झाड असू शकतं, आवळ्याचं झाड असू शकतं, कडुलिंबाचं झाड असू शकतं, अशोकाचं झाड असू शकतं, बरीचशी मोठी मोठी झाडं असतात. तर त्या ठिकाणी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालतं. आपला उपाय अतिशय सात्विक आहे, त्यामुळे करायला अजिबात कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवायची नाही. यानंतरचा दुसरा उपाय, काळा रंग हा शनीचा रंग किंवा शनीचं प्रतिनिधित्व करणारा रंग म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी कावळ्यांना तुम्हाला गाठी खाऊ घालायची आहे. गाठी म्हणजे गाठी शेव, आपली फरसाणमध्ये जी जाड शेव मिळते ना तर ती, किंवा कोणत्याही प्रकारची शेव फरसाण तुम्ही या दिवशी कावळ्यांना खाऊ घाला. आणि ते शक्य झालं नाही तर काही का होईना अन्नपदार्थ तुम्ही कावळ्यांना नक्की खाऊ घाला. तुमची अंघोळ झाली की जिथे मुंग्यांचं धाव असेल, मुंग्यांचं वारूळ आपण ज्याला म्हणतो, तर तिथे तुम्हाला थोडीशी साखर पिठामध्ये मिक्स करून टाकायची आहे. यामुळे सुद्धा तुमचा शनिदोष बऱ्यापैकी निघून जातो. तुम्हाला दर अमावस्येला हनुमान चालिसा किंवा भीमरूपी स्तोत्र वाचायचं आहे. हनुमान चालिसा प्रत्येकाला माहिती असेल, अगदी छोटंसं एक पुस्तक असतं, त्यामध्ये सर्व श्लोक लिहिलेले असतात हनुमानांशी संबंधित, आणि हनुमान चालिसा म्हणून आपण त्याला ओळखतो. किंवा मग भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे जे स्तोत्र आहे ते मी आपल्या चॅनलवर म्हणून दाखवलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला ते बघून म्हणता येईल, किंवा मग तो व्हिडिओ तुम्ही प्ले करून दिला, फक्त ऐकलात तरीसुद्धा तुम्हाला चालेल. आत्ता या गुरुवारच्या अमावस्येला तुम्ही ते स्तोत्र नक्की ऐका. शनिवारी जर पिंपळ वृक्षाखाली बसून किंवा उभं राहून तुम्हाला काळभैरव अष्टक 5 वेळा वाचणं शक्य झालं तर नक्कीच तुमचा शनिदोष कायमस्वरूपी नष्ट होईल. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. दर सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन शिवशंकरांच्या शिवलिंगावर 1 मूठ गव्हाचे दाणे आणि 1 अख्खा नारळ अर्पण करायचा आहे. नारळ वाढवायचा नाही. महादेवांच्या मंदिरात आपण नारळ फोडत नाही, म्हणजे नारळ वाढवत नाही. त्यामुळे अख्खा नारळ, ज्यामध्ये पाणीही आहे, वरून शेंड्याही आहे, असा नारळ शिवलिंगावर वाहून यायचा किंवा शिवलिंगाच्या आसपास कुठेतरी ठेवून यायचा. आणि शिवलिंगावर गव्हाचे दाणे वाहायला विसरायचं नाही. त्याचबरोबर शनिदेवांशी संबंधित शनिवज्र पंजर कवच तुम्हाला वाचायचं आहे. सूर्यास्तानंतर हे कवच वाचावं, कारण शनी हा सूर्यपुत्र असला तरी पण पितापुत्रांचं पटत नाही. म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सूर्याचं दर्शनसुद्धा घ्यायचं नाही आहे, आणि जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत हे पंजर कवच वाचायचं सुद्धा नाही आहे. सूर्य आकाशात नसताना हे आपण वाचलं तर नक्कीच त्याचा प्रभावसुद्धा आपल्यावर चांगला पडतो आणि शनिदोषसुद्धा निघून जातो. बायकोची रास जर सारखी असेल, म्हणजे नवऱ्याची आणि बायकोची रास एकसारखी असेल, तर शनिबाधा चालू झाल्यावर जास्त प्रखरतेने हे जाणवतं. त्यामुळे दोघांनीही हे उपाय नक्की करावे. आणि शिवलिंगाच्या बाबतीत मी तुम्हाला जो काही उपाय सांगितला की दर सोमवारी तुम्हाला गव्हाचे दाणे आणि 1 नारळ शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. पण अमावस्येला सुद्धा प्रदोष काळामध्ये तुम्ही शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्या तर तुमचा शनिदोष निघून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला मी सांगते, शनी जयंती असल्यामुळे तुम्ही एक काळं कापड घ्या. भलेही तुम्ही मुलगा असाल, मुलगी असाल, म्हणजे स्त्री पुरुष कोणीही असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा, त्यामध्ये एक लोखंडी खिळा ठेवायचा, एक फूल घ्यायचं आणि एका पंतीमध्ये कापसाची वात ठेवायची, थोडंसं तेल टाकायचं. आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, तर एखादी नदी, जलाशय, म्हणजे पाण्याचं जे ठिकाण आहे तर तिथे जायचं आहे. बऱ्याच वेळा महिलांना शनी मंदिरात जाता येत नाही, तिथे शनी महाराजांना स्पर्श करता येत नाही किंवा त्यांचं दर्शन घेणं वर्ज्य मानलं जातं. काही ठिकाणी नियम आहे की काही नाही होत, की स्त्रिया पण जाऊ शकतात, पण शक्यतो स्त्रियांना प्रवेश नाही, हेच 90% आहे. त्यामुळे मग तुम्ही या ठिकाणी जर गेलात तर मग एक छोटासा दगडही तुमच्याबरोबर घेऊन जा, अगदी छोटासा. आणि जर तुम्हाला असं वाटेल की त्या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला छोटे मोठे दगड दिसून येतील किंवा मिळतील, मग तुम्ही तो घरून नाही नेला तरीसुद्धा चालेल. तर जो काही दगड तुम्ही नेलेला असेल किंवा तुम्हाला तो तिथे दिसला असेल तर त्याच्यावर तुम्हाला थोडंसं तेल अर्पण करायचं आहे. तुम्ही ज्या पंतीमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये तेल नेलेलं असेल तर थोडंसं त्या दगडावर अर्पण करा, थोडंसं पंतीमध्ये टाका, दिवा प्रज्वलित करा आणि तिथे तुम्हाला त्या काळ्या कपड्यावर तो लोखंडी खिळा आणि एक फूल ठेवून यायचं आहे. पुन्हा मागे वळून बघायचं नाही.
तुमचा शनिदोष 100% नष्ट होईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा महागडा विधी यासाठी करण्याची गरज पडणार नाही. शनिदेवांचं नामस्मरण किंवा मग नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम हा मंत्रसुद्धा तुम्ही जमल्यास तिथे मनातल्या मनात म्हणून या. कारण शनिदेवांसाठी आपण हे करतोय तर मग त्यांचं नामस्मरण किंवा त्यांची आठवण म्हणून आपल्याला हे म्हणावंच लागेल. नुसतं मुक्यानेच आपण काहीतरी विधी करतोय तर हे सर्वस्वी चुकीचं असतं किंवा त्याचा मग काहीच प्रभाव पडत नाही. मुक्याने आपण देवपूजा केली तरी पण त्याचाही काही प्रभाव पडत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनी जयंतीच्या निमित्ताने शनिदोषाची लक्षणं आणि उपाय यांची माहिती दिली. व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून कुणाला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्की फायदा होईल. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.